सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी अरे रिस्क काय यार? अरे कसली रिस्क बोलतो? अरे आबानी घेतलं नाही कधीच चुकीचं असू शकत नाही. अरे पण जमलं पाहिजे ना. आपण जमून दाखवूया ना. अरे काय शिरा कसा आहेस? अरे बोक्या आलास आडवा, एक तर उशीर झालाय. अरे तू पण आहेस? काय खबर काय? म्हणजे काय माहितच नाही तुला? मी काय रिकाम असतो? चले उगाच भाव खाऊ नको. ऐकायचं तर ऐक नाही तर वट इथून चल. हा, भडकला यार. सांगू की नको? अरे सांग ना बाबा, उशीर होतोय सांग. म्हणजे आबानी तुला काहीच सांगितलं नाही? काय अरे आपल्या सोसायटी बद्दल रे. त्याचं काय? अरे आबानी काल मीटिंग मध्ये डिक्लेअर केलंय यापुढे सोसायटी तरुण मंडळींच्या हातात द्यायची. मग मग काय जमेल का सगळं हँडल करायला? तुला काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम म्हणजे जमेल ना, आता सगळ्यांच्या शिव्या खायला लागतील. नाही लागणार रे, आपण जमवायचं. आणि बघ आबाने आपल्यावर विश्वास टाकलाय ना, आपण सार्थ करून दाखवायचं ना. काय रे, बरोबर की नाही? ऐ शबाश. मग अरे कसला विचार करतोयस? म्हणजे अरे जमेल, कुछ कर दिखाएंगे. यस करूयाच. बघ आपला बघ. चल चल संध्याकाळी भेटू. चालला जाण्या कुठे? आपल्या कामात असेल बिझी. त्याला घ्या चल बाय. नेने हो नेने, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? नेने तुमचा राग अजून गेलेला दिसत नाही माझ्यावरचा. म्हणजे आमचा शिर्या सेक्रेटरी झाला आणि हे अध्यक्ष नाहीत. काय हो खारकर, तुम्हाला ते जुनं गाणं आठवतं का? कोणतो बाबा? झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. पण आबा काय? नेने म्हणतात तुमच्या गुन्ह्याला माफी नाही. तुम्हाला सांगतो खारकर, या जगामध्ये बरं का सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल तर क्षमा. म्हणजे एखाद्याला क्षमा करणं. हो खरंय अगदी. नेने तुमचं काय मत आहे? हो काय हो, या सोसायटीची इलेक्शन तुम्ही एवढं मनावर घ्याल असं वाटलं नव्हतं बरं का. तुमची काळजी करू नका, यावेळी नगरसेवकाच्या सीटसाठी तुमचं नाव सुचवत आलं का? काय काय हो काय हो? कमाल आहे. काय होईल नाही हा, केवढा तुम्हाला मस्का मारला मी. एवढा मस्का माझ्या बायकोला सुद्धा कधी मारला नव्हता. अरे वा, नेने हसले. आता या गोष्टीवर एक उत्तम पैकी चहा व्हायला हवा. नुसता चहा नाही, चहा आणि पोहे, आणि तेही माझ्या घरी. हो पण नेने आता पण बिन काय नाही. तुम्ही आता जर नाही म्हटलं ना तर मी पुन्हा रागवणार. नको भांडण नको. जरा कर मसाला त्याच्या घरी. चला चला या बा. मामी निघाले मी निघाले. हॅलो 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 हॅलो. निघालीस का तू? हो हो. चल निघू. बाय बाय. कोण होतं? कोणी नाही, कोणीच बोलत नव्हतं. ए मुली, ट्रेन मध्ये जपून जा बरं का. आणि गर्दी असेल ना तर ती ट्रेन सोडून द्यायची. काही अट्टहास धरायचा नाही लटकत जाण्याचा वगैरे. हा प्लीज, मी खूप दिवस त्या ट्रेननी प्रवास करते, मला माहिती. आता मी जाऊ का? हॅलो हॅलो हॅलो. काय बोर आहेत बाबा. शी, काय झालं आता? कोणी बोलतच नाहीये. अगं सकाळपासून असं होतंय. दोनदा मीच घेतला होता. कोण करत असेल ग फोन? कोणी करत वगैरे नसेल, एक्सचेंजचा काहीतरी घोळ असेल. तू ते माझं लक्षात ठेव. काल ती बातमी वाचल्यापासून माझं चित्त थाऱ्यावर नाहीये. मी प्लीज, मला उशीर होतोय. मी आता जाऊ का? हो, जा. आणि रात्रीच्या जेवणाची वाट बघू नकोस. आम्ही खाऊन येणार आहोत मैत्रिणी. बाय बाय. अगं निकिता,
सॉरी सॉरी हॅलो. निकिता आज एकटीच बॉडीगार्ड कुठे आहे? हा अगं शिर्या ग. नाही, तो लवकर गेला सकाळी. मामा ऑस्ट्रेलियाला. हो, फोन बिन करतो की नाही? करतो ना. गेल्या गेल्या शलाकाला भेटला असेल. शलाकावर खूप जीव हा. आताच गेली वाटतं. नाही, झाले 4-5 महिने. 4-5 महिने? शलाकाबद्दल बोलताय ना? अगं मी बस बद्दल बोलतोय. स्टेशनला चाललीस ना? हो. चल रिक्षाने जाऊया. अगं बसचं काय खरं नाही. आली तर 4-5 एकदम, नाही तर एक पण नाही. चल बस. आली? रिक्षात बस. रिक्षा ये बाबा. बस बस बस. मीटर बरोबर आहे ना बाबा? फास्ट नाही ना फिरत? आबा आबा वाढते मी. गोळी घेऊनच या. आलो आलो. काय श्यामला? हा काय चाललंय? अगं बाई बहिणी या ना. काय म्हणताय? काय म्हणणार? तक्रार घेऊन आलीये. तक्रार कसली? तक्रार म्हणजे अगं बाथरूमच्या वर जरा ओल आहे. हो. कुठेतरी लिकेज असणार. बहुतेक टाकीचा प्रॉब्लेम आहे. बरं मग? अगं मग काय, सोसायटीची जबाबदारी ना ती. हो पण मग अगं पण मग काय, तुमचा शिर्या सेक्रेटरी आहे ना त्या सोसायटीचा. अगं बाई खरंच की मी विसरलेस. पण मग काय करायचं आता? यांनी मुद्दाम लेखी तक्रार पाठवली आहे माझ्या बरोबर. ही घे. लेखी तक्रार? हो. अगं बाई मग मी देते शिर्याला. काय ते काय ते? तुमचा शिर्या सेक्रेटरी झाला ना त्या सोसायटीचा. बरं तुम्ही जेवा, मी निघते. नाही मी हे देते ना, खीर केली थोडी खाऊन जाता का? नको ग, आमची पण जेवण व्हायचे. चल निघते मी. ते तक्रारीचं बघा जरा, जमलं तर. बघितलं का आबा? श्यामला हे काय आहे? ही लेखी तक्रार दिली आहे नेण्यांनी. ही लेखी तक्रार नाही, ही नेण्यांची पोटदुखी आहे. अध्यक्षपद न मिळाल्याची. अहो पण हे शोभतं का या वयामध्ये? एवढासा मुलगा. आम्हाला स्वार्थीपणा, द्वेष, दुराग्रह हा वृत्तीचा भाग असतो आणि वृत्तीला वय नसतं. हो. बरं मी आमटी तुम्हाला आत्ताच देऊ का काय? फोन 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 काय? फोन 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 हा? फोन. हो मी घेते. हे तुम्ही सुरुवात करा आबा. हा ही तक्रार ठेवा जपून. हो घेते मी. काही कामाचे फोन. हेलो देखो कौन बोल रहे हैं आप? पहले हेलो. बार बार फोन क्यों करते हो आप? हाँ हॅलो. अगं मी बोलतेय. अगं बाई निकिता, अगं मला वाटलं तो सकाळचा फोन वाला आहे. मी पण घाबरले, तू अशी अचानक हिंदीत काय बोलायला लागलीस? हा बरं झालं तू फोन केलास. आणि येताना सुद्धा ट्रेन मध्ये येताना तीच काळजी घे. उगाच लटकत येण्याचा भानगडीत पडू नकोस, कळलं? मामी प्लीज ऐक माझं, मी पब्लिक फोनवरून बोलतेय ग. हा हा ऐक, मी आणि मौसमी आम्ही दोघी जणी गॉथिकाला चाललोय. ते कुठे आलं? कुठे आलं ते म्हणजे मामी, इट्स अ फिल्म. गॉथिका नावाची फिल्म आहे, ज्याला आम्ही रिगल थिएटर मध्ये चाललोय, कळलं? बरं बरं. हा हा हा. त्यामुळे मला यायला उशीर होईल, वाट बघू नको. अगं पण मग येताना सोबत ती असणार आहे माझ्या बरोबर स्टेशन पर्यंत. हो पण मग स्टेशन नंतर तू टॅक्सीनेच ये बरं का, एकटी बिकटी येऊ नको. आता मी ठेवू का? नाही तर इथेच फिल्म संपेल. हा बरं ठीक आहे, लवकर ये. आबा झालं का जेवण? हा घेऊ पान काढून. कोण होतं ग? कोण होतं? हा निकिता होती. हा. काय म्हणते, येते ना? नाही नाही अहो काय आहे, संध्याकाळी मैत्रिणीबरोबर पिक्चरला जायची आहे, त्यासाठी तिने फोन केला होता. मग बघितलं दाबा, अशी शिस्त आहे. नाहीतर शलाकाचं आठवतंय का तुम्हाला? हा किती वेळा सांगितलं की एक फोन करत जा घरी, एक फोन करत जा, पण नाही, अजिबात नाही. जीवाला नुसता घोर असायचा. आणि मग हे घरी आल्यावर इतकी बोलणी खायची, इतकी बोलणी खायची. शेखर ओरडायचा. नुसतं घर डोक्यावर घ्यायचे. बरं झालं तिकडे या दोघांची भेट होतीये, नाहीतर एकमेकांना बघितल्याशिवाय चैनच पडत नव्हती त्यांना. श्यामाला तुला नाही वाटत? हा वाटतं की नाही येईल. हा येईल की, आता थोडे दिवस राहिले. मला सुद्धा तिला कधी एकदा बघेन असं झालेलं आहे. काय दार लाव ना. का ग, भूताचा सिनेमा पाहिला? प्लीज दार लाव ना. अरे काय झालं निकिता? काय तो ही आई? आबा ही आई काय? दार थांब. काय झालं? काय झालं? हा अरे काय झालं? काय झालं? तो
कोण नाहीये कोणी तिथे? काय केलंय काय तुला? झालं? तो होता तो मागे लागलाय. अगं, कोण होता? माहित नाही रे मला, पण सकाळपासूनच माझ्या मागे होता. अगं बाई, पण मग दुपारी मला फोन केलास तू तेव्हा काहीच बोलली नाहीस तू. माझ्या लक्षात नाही आलं तेव्हा. कधी आलं तुझ्या लक्षात? लक्षात कधी आलं? थिएटर मध्ये गेले ना तेव्हा. सकाळी बस स्टॉपवर पण तोच मुलगा होता. अगं निकिता, हा योगायोग असेल. नाही हो बाबा, ट्रेन मध्ये बस मध्ये सगळीकडे तोच होता. ही वॉज चेसिंग मी द एंटायर डे. हे कर्म. एक मिनिट, तो दिसत कसा होता? मला नाही माहित. हा शिर्या, त्याचा शर्ट ना लॅव्हेंडर कलरचा होता. तेवढं मी शर्ट पाहिलं. नको, मला रंग सांगते ना. कलर काय असं? मला नाही माहित रे. एक मिनिट बाळा. अगं रडू नको. हे थांब जरा, तू ये बरं, शांत हो जरा. रडायला का झाला? हे चेहरा कसा होता ते सांग ना ते निकिता. गप्प बस ना. हे विचारायची वेळ आहे का आता? म्हणजे शांत हो, तू रडू नको. तुझा दार लाव जरा. लावलंय. चल रडू नको बाळा. अगं तिने नीट वर्णन केलं असतं ना तर शोधता आला असता. अरे शिर्या, वर्णन काय करणार कपाल? ती घाबरलाय केवढी, तिला धड बोलता येत नाहीये. कोण असेल तो? तुला सांगतो, तो कोण असेल ते शोधायला हवं. आबा आठवत आहे? हो. मग राहू दे. तुला मला आठवत नाही काय? नाही आठवतंय का शलाकाच्या बाबतीत असंच घडलं होतं? अगदी व्यवस्थित आठवते मला. अरे काय शेखर खवळ लावता, बाप रे माझ्या. उगीच नशीब आता नाहीये. हो, नाही तर त्याला सांभाळायला कोणतरी ठेवायला लागलं. पण तुला सांगतो शिर्या, शलाकाच्या वेळची गोष्ट जरा वेगळी होती. कशी? अरे तो मुलगा तिच्या कॉलेजमधला होता. आता निकितीच्या बाबतीत तशी शक्यता नाही. हा हो, कारण निकिताचं गर्ल्स कॉलेज आहे. हा, त्यामुळे ही शक्यता नाही. हा. म्हणजे आबा तो मुलगा आपल्याच एरियातला असणार. मलाही असंच वाटतं, तो जवळपासचा कुठला तरी असणार. हो, आणि निकिता म्हणाली की सकाळी बसच्या रांगेत देखील होता तो. हो का? हो. मग मला वाटतं शिर्या, बरं का, आपण त्याच्यावर बारीक पाळत ठेवायला हवी आणि त्याला पकडायला हवं. मग त्यासाठी ना प्रॉपर प्लॅनिंग हवं. बरोबर. आणि त्या प्रॉपर प्लॅनिंग मध्ये आपण निकिताला सुद्धा सहभागी करून घेऊया. बघू तिचा स्टँड काय ते. काय? विचार करतोय. नाही, मी ठरवलंय. काय? मी युनिव्हर्सिटीत जाणार. व्हेरी गुड. एक आयडिया करू. काय? तुझ्यासोबत कॉलेजमधून येताना मी ना. नाही, अजिबात नाही. मी एकटीच जाणार आणि एकटीच येणार. आय कॅन प्रोटेक्ट माय सेल्फ, प्लीज. अगं पण हे बघ मामी, मला आज ना उद्या एकटीला यायचंच आहे ना. मी किती दिवस अशी घाबरून घरात बसणार आहे? हो, म्हणजे तसं बरोबर आहे तुझं. नेहमी काही शिर्या तुझ्यासोबत असणार नाही स्टेशन पर्यंत जाताना. पण एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचंय. एव्हरीबडी शुड नो हाऊ टू प्रोटेक्ट हिमसेल्फ. पण तू संध्याकाळी किती घाबरली होतीस, म्हणून जरा असं वाटतं की. हो, पण नंतर मी विचार केला की नाही, आय शुड डू इट माय सेल्फ. नाही, बरोबर आहे, कल्पना चांगली आहे. पण मी काय म्हणतो, नेनेंच्या ओळखीचा एक माणूस आहे, तो बायकांना घरी येऊन सेल्फ डिफेन्स शिकवतो. तर त्याला मी एकदा. अहो आबा, नाही म्हणजे तसं नको. तो माणूस नको, मी सांगते तुला, अजिबात नको. आबा, नेण्याच्या पुतणीला गेला होता तो सेल्फ डिफेन्स शिकवायला. मला माहिती आहे तो माणूस, बरं का. तो इतका त्रास देतो ना तरुण मुलींना आणि एकट्या मुलींना. दुपारी घरी गाठतो आणि ते काय सेल्फ डिफेन्सचे ते व्यायाम प्रकार शिकवतो ना 4. नको हा आबा, अजिबात नको. म्हणजे मी ओरडते तसं नाही, खरंच शिर्या. अरे तो इतका छळतो म्हणे त्या मुलींना येऊन. म्हणजे एकदा शिकवतो तो व्यायाम प्रकार आणि तो सारखा नंतर फोन करत राहतो, पुढचे 4 प्रकार शिकवतो, पुढचे 4 प्रकार. म्हणजे नेण्यांनी तर कपाळाला हातच लावला. बरं, त्याची काही व्यायामशाळा आहे, त्याचं जिम आहे, बाबा त्या मुलींनी जॉईन करावं असं काही नाही आहे. तो नुसता छळत असतो. नको आबा, तो विकृत माणूस आहे, अजिबातच नको. अरे कर्मा, हे नव्हतं मला माहिती. हो हो, खरंच नको आबा. नाही, मी ठरवलंय. आय एम केपेबल ऑफ प्रोटेक्टिंग माय सेल्फ.
जेवा जेवा. नाही हिची कल्पना उत्तम आहे, म्हणजे असं धाडस पाहिजे. हा मला काहीच म्हणायचं नाही. खाणाकुणा चटकन कळत नाही तुला. मला कसं कळणार? मला वाटलं तुम्ही. गप्प बघ बघ, हे काय? ही ग्राउंड प्लॅन ऑपरेशन निकिता. अहो बाबा, याची काय गरज आहे? तिने सांगितले ना तिला कुणाच्याही मदतीची गरज नाही म्हणून. म्हणजे काय तिला सोडून द्यायची का तशीच? बाबा, आपण असं काहीतरी केलं आणि तिला हे कळलं तर राग नाही का येणार? ते बरोबर आहे, पण तिला एकटीला सोडणार नाहीये. बाबा, माझा वेगळाच प्लॅन आहे. मी गोट्या आणि मनोजला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगणार. त्यामुळे 2 गोष्टी होतील. एक तर तिचा कॉन्फिडन्स वाढेल, आपण एकटेच आहे असं समजू. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला टेन्शन नाही. दिसलाच एखादा तर झोपायचा. उत्तम, कल्पना आवडली मला. इसे कहते सांप भी मर जाए और लाठी भी ना टूटे. मनोज जाडे असेल तर लाठी बी नाही तुटे, काय सोटा बी नाही तुटे. मामी. हा निघालीस का ग तू? अरे उचल. काय घाबरतेस? लॉंग डिस्टन्स बेल आहे. हॅलो. हा बाबा, बोला बोला बोला. काय म्हणता? लवकर या. काय, मला जायचं आहे. उशिरा जायचं. काय झालं? निघाली असली नाही मामाचा नाही ना, निघाली होती. हा इथे 1 मिनिट. निकिता. हॅलो. हाय, हाऊज ऑस्ट्रेलिया? हा नाही नाही, शलाका कशी आहे? दिलेलं सगळं आवडलं ना तिला? चालेल. मामी इकडेच इकडेच. एक मिनिट, 1 सेकंड. हॅलो. हा हा, कसं? हो हो, दिलं का? आवडलं का? हा, कशी आहे? बरं, तुमची तब्येत कशी आहे? हो ना, बरं बरं. हो हो हो, इथे सगळं बरं आहे. हो, निकिता बरी आहे. हो अहो बरं आहे. बोला त्यांच्याशी. हो, तब्येत चांगली आहे. हो, इथेच आहे. आबा. हॅलो. हा शेखर, काय म्हणतोय? हा बरं बरं, उत्तम उत्तम उत्तम. हा, कुणाला? हा नाही नाही, बरंच काय हे सांगण्यासारखं खूप आहे इकडे. पण आता सांगू की फडणवीसांचं नको? नाही नाही, काय ते चिंचवडकरांच्या मांजर चावली. नाही नाही, नंतर आजवर सांगतो. हा हा, बरं बरं. काय तू घेतलायस? अरे वा 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 वा, बरं बरं. ठेव. अरे बिल वाढेल ते. ठेव आता. बरं ठेवतो. हा, तब्येत चांगली आहे ना? हो, काय घेतलंय म्हणाले? ते हे शलाकाचं व्हिडिओ शूटिंग केलं त्यांनी. अगो बाई, व्हिडिओ कॅमेरा घेतला? शलाकाची मुलाखत घ्यायला. अरे वा. चला. अगं तू काय ठरवलंयस मग आता? ठरवायचं काय? जाते मी. नाही पण मग शिर्या स्टेशन पर्यंत जा. प्लीज नाही मामी, अजिबात नाही. मी एकटीच जाणार. लेट मी हँडल इट माय सेल्फ. पण तू काळजी घे. हा, सांभाळून जा. आबा निघू का मी आता? येते. बाय बाय बाय. फोन वगैरे कर जरा. बाय बाय. काय रे शिर्या? हा? जरा लक्ष ठेव नाही. हो, लक्ष ठेवतो. अगं बाई, दूध माझं ओतू जात इकडे. तुझ्या बरोबर जा. ती नको म्हणे तू. अगर मैं कहूँ गाऊ नको आता. गोट्या और मनोज काम पे लग गए तो तुम क्या कहोगे? गोट्या मनोजला पाठवलंय. काय वाटलं ते म्हणते ही आपण पाठवलेच ना म्हणून बरं वाटलं. जा तिथे. हा, या. मामी. शिर्या लवकर ये. काय? मामी. काय झालं मला कळेल का? काय झालं ते सांगशील का? अगो बाबा, किती दमलात तुम्ही? सॉरी हा. माझ्याकडे खूप मोठी गुड न्यूज आहे.
ऐक अगं पण ती काय ते तरी सांग. आज मी त्याला पकडून दिलं. अगं बाई म्हणजे तू पकडलंस? गोट्या आणि मनोज होते. नाही, मला माहित होतं की तू त्यांना माझ्या मागे बॉडीगार्ड म्हणून पाठवलंय. मग मी त्यांना गेट वरूनच म्हणाले जा तुम्ही तुमच्या घरी. अगं पण मग तो सापडला कुठे तुला? अगं हा सांगते ना, मी ना आज जरा अलर्टच होते हवा. मग तो माझ्या मागे आलेला मला लगेच कळलं. मग मी हळूहळू चालत होते. मग त्याला माझ्या खूप जवळ येऊ दिलं मी. हा अगं बाई मग काय, मग मी अशी अचानक वळले. मग तो घाबरला. मग तो पुढे चालायला लागला. मग मी त्याचा पाठलाग करत होते. चालले चालले चालले. मग खूप घाबरला होता. काय सांगतोस काय? हो मग ना मी अशी अचानक जाऊन त्याच्या समोर उभी राहिले आणि मग मोठ्याने ओरडले हेल्प हेल्प हेल्प. मग खूप लोक आले तिथे, खूप गर्दी झाली आणि मग लोकांनी त्याला खूप मारलं. लकीली तिथे एक पोलिसमॅन होता म्हणून ना, नाहीतर मेलाच असता बिचारा. अहो बिचारा कसला आहे आबा? कसला भयानक प्रसंग मुलीवर. भयंकर वगैरे काही नाही. हे मुली घाबरतात ना म्हणून ह्यांना जास्ती अशी हिंमत येते. म्हटलेलंच आहे भीत्या पाठी ब्रह्म राक्षस. नाही तर काय. ह्या मुली ना सगळ्या खूप घाबरतात. म्हणजे तुम्हीच जर स्वतःला प्रोटेक्ट केलं नाही तर कोणी तुमच्या मदतीला का धावून येईल. अशा मुली घाबरतात ना म्हणूनच सगळीकडे क्राईम एवढं वाढलंय. मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगणार आहे, आधी तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करा, मग दुसऱ्यांनी तुम्हाला मदत करावी अशी अपेक्षा ठेवा. आज तर त्या मुलाला असा मार पडलाय ना की माझाच काय तो कुणाच्याच मागे लागणार नाही. इडियट कुठला. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.